दिल्लीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाच्या घडामोडींना वेग. राधाकृष्ण विखे पाटील आणि नारायण राणेंचं नाव आघाडीवर. विखे पाटील यांनी जबाबदारी स्वीकारण्याची दाखवली तयारी. आदर्श घोटाळ्याची चौकशी व्हायलाच हवी. केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांचा काँग्रेसला घरचा आहेर. तर अशोक चव्हाण यांच्या विरोधात खटल्यासाठी परवानगी द्या. विनोद तावडे यांचं राज्यपालांना पत्र. 2014च्या निवडणुकीत राहुल गांधीच काँग्रेसचे पंतप्रधान पदाचे उमेदवार. वीरप्पा मोईली यांनी केलं स्पष्ट, पण अजून अधिकृत घोषणा नाही. ठाणे परिवहन निवडणुकीतला वाद चिघळला. शिवसेनेनं केलेल्या राड्यानंतर उपमहापौर मिलिंद पाटणकर यांचा राजीनामा. कालपासून आहेत नॉट रिचेबल. ज्यावेळेला कांद्याचे भाव आभाळाला पोहोचले त्यावेळेला कांदा उत्पादकांचं दुखणं मांडण्याचं काम मी एकटाच करत होतो. त्यावेळेला नाशिक जिल्ह्यातला एक सुद्धा मायेचा फूट उठला नाही आणि माझ्या पाठीशी उभा राहिला नाही. कांद्याच्या प्रश्नाबाबत नाशिकमधून माझ्या मागे कुणीच उभं राहिलं नाही. शरद पवारांनी नाशिकच्या नेत्यांना सुनावले खडे बोल. बीडच्या डीसीसी बँक भ्रष्टाचार प्रकरणी आमदार अमरसिंह पंडित यांच्यासह 12 जणांना धक्का. हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं अटकपूर्व जामीन फेटाळले. इशत जहां बनावट एन्काउंटर प्रकरणी भाजप नेते अमित शहा यांना सीबीआयकडून दिलासा. शहांविरोधात ठोस पुरावे नसल्याचं केलं स्पष्ट. सिंधुदुर्गातल्या साटेली गावात बेकायदेशीर मायनिंग सुरूच. गावकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण. आपल्याला राजकीय पाठिंबा असल्याचा खाण मालकांचा दावा. आणि उद्या ख्रिसमस, सगळीकडे जय्यत तयारी सुरू.